एखाद्या गोष्टीचं तुमच्या समोर आहे, पण ती गोष्ट तुम्हाला न स्वीकारता, न प्राप्त करता त्याच्या ज्ञानाबद्दल बर्फी आणली म्हटल्यानंतर त्याला चव आली, आणि ही चव आली याचा अर्थ तुमच्या अचेतन संस्थेने काहीतरी स्वीकारलेलं आहे. गोष्ट नीट समजावून घ्या. आपण ध बीज पाहत आहोत. ध बीजामध्ये मनुष्याच्या विचारांमध्ये उत्पन्न होणाऱ्या 3 अवस्था या लपलेल्या असतात. समोर दिसणारी गोष्ट ही 3 अवस्थेमध्ये असते. कुठलीही गोष्ट 3 अवस्थेमध्ये असते. एक, तुम्ही समोर बघता, म्हणून उदाहरणार्थ मिठाई किंवा एक फळ घेतलं, कुठले आंबा धरला आपण, की आंबा कसा आहे ह्याची चव आपण आधी खाल्ल्यामुळे आपल्याला माहिती असते. पण त्याचा रस म्हणजे त्याची चव आपल्या जिभेला न लागल्यामुळे तृप्ती उत्पन्न होत नाही. रस उत्पन्न होतो लाळेमध्ये, तो रस उत्पन्न होतो, पण तृप्ती उत्पन्न होत नाही. म्हणून नुसती गोष्ट समोर असेल किंवा उच्चारली, आपण एखाद्याला म्हणतो चल आपण मिसळ खायला जाऊ, वडा खायला जाऊ, तर नुसत्या उच्चारण्याने लाळ सुटते. आणि स्वादिष्ठान चक्र आणि मणिपूर चक्र ह्याच्यामध्ये मागच्या वेळी पाहिलं की जसा जो लाळेवरचा, मेंदूवरचा, विचारांवरचा जो अंमल आहे, हा या प्राण अपान जेव्हा नाडी चक्रामध्ये प्रवेश करतात त्याच्यावरती अवलंबून आहे. आणि हे ध बीज बरोबर स्वाधिष्ठान चक्रा आणि नाभी चक्राचं प्रवेशद्वार मानलं गेलेलं आहे. उत्पन्न झाली स्थिती, आंबा समोर दिसला, त्याची चवही माहिती आहे, पण समाधान झालं नाही, तृप्ती झाली नाही. म्हणून ही एक मनुष्य जीवनातली एक अवस्था आहे. हीच अवस्था जसं अन्नाच्या बाबतीत आहे तशीच वासनेच्या बाबतीत आहे. मागच्या भागामध्ये आपण वासना या शब्दावरती बोललो होतो की खाण्यातही असते आणि शारीरिकही असते. दोन्ही ठिकाणी या भुका आहेत. मग वासना नुसती मनामध्ये उत्पन्न होणं, शरीरामध्ये त्याप्रमाणे हालचाल निर्माण होणं, पण तृप्ती न येणं, ही पहिली अवस्था या ध बीजामध्ये साठवली जाते. आणि या ध बीजामधनं ती परस्पर अचेतन संस्थेकडं असा सिग्नल पाठवते, अशा संकेत पाठवते की गोष्ट समोर आहे पण मला ती मिळत नाही आहे. आणि मग याच्यातनं अडचण अशी उत्पन्न होते की जो रस उत्पन्न व्हायला पाहिजे, ध बीज शांत व्हायला, तो उत्पन्न होत नाही. तो उत्पन्न न झाल्यामुळे शरीरामध्ये हार्मोन्स इनबॅलन्स होतात. ध बीजामधल्या 3 अवस्थेतली पहिली अवस्था जी मनुष्याच्या समोर दिसते, त्याची चव कशी आहे, ती गोष्ट कशी आहे, त्याच्याबद्दल माहिती आहे, पण ती स्वीकारता येत नाही, म्हणजेच मनाला तृप्ती मिळत नाही. म्हणून त्याला अचेतन संस्थेमार्फत एका ठिकाणी शरीरातल्या चक्रामध्ये, चक्रामध्ये बघा बरं का, नाभी चक्रामध्ये आपण पाकळी बघितली, ध बघितली, पुढची न आहे आणि त्याच्या पलीकडे प पाकळी, तर त्या प पाकळीमध्ये ते स्टोअर केलं जातं, साठवलं जातं.
जेव्हा प पाकळी येईल तेव्हा आपण हा विषय परत घेऊ की अचेतन संस्थेनी पाठवलेला सिग्नल हे प पाकळीमध्ये जमा करून ठेवलेला आहे. मग ही अवस्था मनात उत्पन्न झाली, ही पहिली पायरी ओलांडली. दुसरी पायरी त्याच्यामध्ये जी येते ही प्रत्यक्षात तो पदार्थ, ती गोष्ट ही आपण मनुष्य स्वीकारतो. मिठाई समोर ठेवली, आंबा समोर ठेवलाय, तो स्वीकारला पण तृप्ती होत नाही. म्हणजे मला ते फळ खायला मिळालं, पण मानसिक समाधान, जी तृप्ती पाहिजे ती काय झाली नाही. का झाली नाही तृप्ती? कारण स्वादिष्ठान चक्रामधनं जी आपल्या मुखामधल्या लाळेशी निगडीत आहे त्यातनं संवेदनाच गेलेली नाही. तू खाल्लं, भरपूर खाल्लं. एखादा माणूस भरपूर खातो पण तो चवीने खात नाही. जो चवीने खातो तो कमी खातो. एखाद्या गोष्टी आपण म्हणतो प्रसाद कसा असतो की एक चमचावर हातावर देतात पण तृप्तता येते, ही तृप्तता. आणि एखादा ढिगभर खातो, ढिगभर खाऊन त्याला बाहेरचं आपण अन्न बघा, अगदी 100 पदार्थ असतात, 25-30 प्रकारच्या भाज्या असतात, पोट भरतं पण तृप्ती येत नाही. मग ही तृप्ती का येत नाही? तर अचेतन संस्था सांगते अरे हे फक्त आतमध्ये येतंय, ह्याच्यामध्ये चैतन्यच नाही. काय नाही आहे? चैतन्य नाही. म्हणजे ग्रहण करणाऱ्या अन्नामध्ये सुद्धा चैतन्य हे लागतं. म्हणून ध पाकळीमधली ही दुसरी पायरी जी आहे की प्राप्त करून घेतलेलं आहे, स्वीकारलेलं आहे, खाल्लेलं आहे, पण तरी तृप्तता नाही. त्याचं कारण असं की ते दुसऱ्यांच्या म्हणजे दुसऱ्या व्यक्तीच्या विचारांनी त्या पदार्थामध्ये घर केलेलं असतं. नीट समजून घ्या विषय. ध पाकळीतली दुसरी पायरी आपण पाहत आहोत. आंबा खाल्लेला आहे, मनाला तृप्ती नाही आणि तो उलटून पडलेला आहे, पचलाच नाही. मिठाई खाल्ली, पचलीच नाही. का पचली नाही? कारण ज्यावेळी तुम्ही आंबा खात असता किंवा ज्या ठिकाणाहूनचा गोष्ट तुम्ही ती स्वीकारत असता त्या ठिकाणची कंपनं त्या पदार्थांबरोबर त्या पदार्थामध्ये सामावलेली आपल्या शरीरात प्रवेश करतात. म्हणजे हे आता उदाहरण सोपं अजून स्वतःच्या बाबतीत सांगायचं झालं तर डॉक्टर सांगायचं दुसऱ्याच्या घरचं खाऊ नको. का खाऊ नको? म्हणजे असे खूप वेळा त्याच्यावरनं प्रसंग झाले. कारण केलेला पदार्थ किंवा केलेली गोष्ट तुमच्या जर मनाने, तुमच्या जर अचेतन संस्थेनी संशयास्पद स्थितीत जर ती स्वीकारली तर अमृत घेतलं तरी ते विषासमानच काम करतं. ज्याप्रमाणे ज्या घरामध्ये एखादी स्त्री किंवा पुरुष स्वयंपाक तयार करताना स्वतःचे विचार, स्वयंपाक तयार करताना जे विचार करत असते तेच विचार त्या अन्नात उतरतात. आणि उतरलेले विचार हे सरळ अचेतन संस्थेकडनं नाभीचक्रामध्ये येतात आणि ह्या ध या बीजामध्ये अडकतात. आणि या ध बीजामध्ये अडकले की त्याचं पृथक्करण. आता पृथक्करण का शब्द परत इथं अजून एक उदाहरण सांगतो की कसं पृथक्करण. आता आपण पाणी घ्या. पाण्याचं जर पृथक्करण केलं तर त्याच्यामध्ये प्राणवायू आणि हायड्रोजन वायू असे 2 वायू मिळतात. बघा बरं का, पाण्याचं पृथक्करण केलं तर प्राणवायू आणि हायड्रोजन वायू असे 2 वायू त्याच्यापासनं, पाण्यापासनं हे वेगळे होतात. पण जर हे 2 वायू एकत्र केले तर पाणी तयार होत नाही. मग त्याच्यासाठी मग हायड्रोजन वायू आणि प्राणवायू जर एकत्र करून जर पाणी तयार करायचं असेल
तर त्याला कुठली तरी एक ट्रिगर द्यायला लागते, म्हणजे त्याला एक कुठला तरी धक्का द्यायला लागतो. आणि हा धक्का म्हणजेच अचेतन संस्थेकडनं त्या परमात्म्याचा आलेली ट्रिगर. म्हणजे भगवंतानी तुमच्या शरीरामध्ये सहस्त्रार चक्रामधनं जी ऊर्जा पाठवलेली आहे त्याची ट्रिगर, त्याचा धक्का जेव्हा तुम्हाला बसतो तेव्हा तुमचं हे चक्र किंवा हायड्रोजन आणि प्राणवायू एकत्र केले आणि त्याला धक्का दिला, त्याला ट्रिगर दिली, स्पार्क दिला, तर पाणी तयार होतं. थोडंसं लक्षात यायला क्लिष्ट आहे, कारण ही पाकळी, ची दुसरी पायरी मनुष्याची अचेतन संस्था आणि परमात्माची ऊर्जा, परमात्म्यापासनं येणाऱ्या कंपनांची देवाणघेवाण ही या 2 नंबर पायरीशी, पाकळीशी निगडीत आहेत. माझा मुलगा बाहेर गेला, इकडं गेला, तिकडं गेला, काहीच नाही, पण त्याचा तो पोट दुखायला लागलं, त्याला मळमळायला लागलं, अमुक काहीतरी त्यांनी कोणीतरी त्याच्यावरती दृष्ट त्याला लागली आहे किंवा काय लागली आहे, पण तेव्हापासून त्याचं खाणं बंद झालं. थोडंसं आधी 4 पोळ्या खायचा, आता अर्धीच खातो. आधी एवढं आवडीने खायचा, आता खातच नाही. असे प्रत्येकाने प्रत्येकाच्या जीवनामध्ये अनुभव हा घेतलेला असेल. त्याचं कारण हे की बाह्य अवस्थेतनं अचेतन अवस्थेमध्ये निर्माण झालेली चुकीची कंपनं ही नाभी चक्रातल्या बीजामधल्या पाकळीतल्या दुसऱ्या नंबरच्या पायरीला विध्वंस करतात. आणि तो विध्वंस झाला की मुखामध्ये उत्पन्न होणारी लाळ, जी अन्न तुम्हाला पचनासाठी गरजेची असते, ती उत्पन्न होत नाही, म्हणून तुमचं नाभीचक्र आणि स्वादिष्ठान चक्र बिघडतं. मग काय काय ते प्रकार केले जातात आणि मग काही गोष्टी केल्या जातात. आपण म्हणतो त्याला की काही मंत्र तोडगे आहेत, मग तू असं कर, तुझी दृष्ट काढून टाक. या प्रत्येक गोष्टीला अर्थ आहे, कारण या प्रत्येक गोष्टीमध्ये आपण अंधश्रद्धा म्हणून याचा विचार करायचा नाही आहे. आपण आत्ता चक्रांचा अभ्यास करतोय, त्या अनुषंगाने विचार करायचा आहे. कारण दृष्ट काढणारी स्त्री, बाई, व्यक्ती जे मंत्र उच्चार करते, त्या मंत्राच्या उच्चाराने तुमचं अचेतन मन जे असतं, अचेतन अवस्था असते, ते शुद्ध होतं आणि ते डायरेक्ट परस्पर नाभी चक्रातल्या बीजाला सांगतं, आता सगळं स्वच्छ झालेलं आहे, आकाश स्वच्छ झालेलं आहे. घरात बघा, तुम्ही टी व्हीची मॅच बघत असता, पावसाचे दिवस असतात, एकदम मधनंच केबल जाते आणि त्याच्यावरती लिहून येतं चेक युअर कनेक्शन. टी व्ही आहे, डिश अँटिना आहे, वरनं सॅटेलाईटवरनं सिग्नल पण येत आहेत, पण मध्ये ढग आले. मग हे आलेले ढग जेव्हा बाजूला होतात तेव्हा आपोआप तो सिग्नल, ते रिसेप्शन चालू होतं, प्रसारण चालू होतं. आणि हे ढग म्हणजेच बीजातली दुसऱ्या पायरीवरती निर्माण होणारी वाईट कंपना आहेत. म्हणून शक्यतो आता ही टाळायचं कसं? कंपनं तर आहेत, मग शक्यतो एक तर स्वतःची ऊर्जा वाढवायला पाहिजे, स्वतःची ताकद वाढवायला पाहिजे, किंवा ह्याचा जो मंत्र आहे तो आपल्याला, त्या बीजाचा मंत्र नाभीवरती हात ठेवून जपायला हवा. म्हणजे ही दुसरी जी अवस्था आहे, दुसरी पायरी जी आहे, ही पूर्ण होणार आहे. पहिल्या पायरीमध्ये नुसतंच कल्पना पण तृप्ती नाही, दुसऱ्यामध्ये कृती आहे पण मिळालं पण तृप्ती नाही. म्हणजे नकारात्मक अवस्था जास्त उत्पन्न ह्या बीजामध्ये होऊ शकते, बीजामध्ये. आणि मग दुसऱ्या पायरीवरनं जेव्हा तिसऱ्या पायरीत जातो, 3 अवस्था आहेत, जशा ज्ञानाच्या 3 अवस्था आहेत, तशा या आपल्या प्रकृतीच्या, आपल्या स्थितीच्या सुद्धा 3 अवस्था आहेत.
10 जण साधना करत असतात. सगळ्यांना एकच साधना दिलेली असते की सगळं 10 जणांनी करा, पण सगळ्यांच्या शरीरावरती सारखा परिणाम होत नाही. त्याचं कारण असं की त्याचं नाभीचक्रातलं बीज कसं आहे ह्याच्यावरती सर्व गोष्टी अवलंबून आहेत. मग ह्याच्यातलं मुख्य कारण त्यांनी दिलेलं आहे की तुम्ही अन्न टाळा. सगळ्यात मोठा दोष दिलेला आहे. याचं एक तुम्हाला गोष्ट सांगतो. 2 भाऊ असतात, दोघंही भिक्षा मागून जगत असतात. त्यातला एक भाऊ गावामध्ये भिक्षा मागायचा आणि दुसरा भाऊ हा मागून आणलेल्या भिक्षेमध्ये अन्न तयार करायचा. आणि एकदा असं होतं की थोडासा प्रवास जास्त होतो एका गावातून दुसऱ्या गावात जायला. एका ठिकाणी ठराविक ठिकाणी मुक्कामासाठी म्हणून थांबतात आणि जो भाऊ ज्याच्यावरती गावामध्ये भिक्षा मागायची जबाबदारी असते तो गावामध्ये भिक्षा मागायला जातो आणि भिक्षा मागतो. एका ठिकाणी त्याला तांदूळाची भिक्षा मिळते, खुश होतो. अजून एका ठिकाणी दुसऱ्या धान्याची भिक्षा मिळते, खुश होतो. पण होतं कसं की अगोदर एका गावातनं दुसऱ्या गावात पायपीट केल्यामुळे शरीरामध्ये तेवढी ताकद राहिलेली नसते, कारण पोटात काहीच अन्न नसतं. भिक्षा मागताना जेवढी गरज आहे तेवढंच तो मागायचा. आणि त्याच्या असं परत येताना लक्षात येतं की आपण काही तग धरू शकत नाही, आपल्याला काय पुढं पाऊल टाकणं सुद्धा अवघड झालेलं आहे. म्हणून तो झोळीत हात घालतो आणि थोडेसे तांदूळ काढतो आणि ते तोंडात टाकतो. तांदूळ तोंडात टाकतो, खातो आणि येतो. परत जिथं भाऊ असतो त्या मुक्कामी ठिकाणी येतो आणि भाऊ त्याला आल्यावर म्हणतो, अरे काय रे, तू पाणी आणायचं विसरलंच वाटतं. आणि पाणी आणायचं विसरलंच. तो म्हणतो, अरे खरंच की माझ्या लक्षात नाही राहिलं. कसं लक्षात राहिलं माहीत नाही. पण भाऊ म्हणतो, हरकत नाही, समोरच विहीर दिसते, त्या बायका तिथं धुणं पाणी करत आहेत, आपण जाऊन तिथनं घेऊन येऊ. आणि मग दोघंही भाऊ तिथं पाणी आणण्यासाठी म्हणून जातात. आणि पाणी आणण्यासाठी गेल्यानंतर तिथं बघतात ते की गर्दी आहे, रांग लागली आहे आणि ह्यांना पाणी मिळण्यासाठी वेळ लागणार. म्हणून जो भाऊ भिक्षा मागून आलेला असतो तो एक युक्ती लढवतो. तो त्या बायकांना सांगतो, 12 वाजत आलेले आहेत आणि मला पितरांसाठी स्वयंपाक करायचा आहे आम्हाला, तर त्यामुळं आम्हाला पाणी पटकन घेऊ दे, कारण स्वयंपाक झाल्यानंतर त्या पितरांना पिंड करून आम्हाला दान करायचं आहे. आणि जो भाऊ स्वयंपाक करत असतो त्याच्यामध्ये विचार येतो की हा आज असं काय बोलतोय, एवढा भुकेनी व्याकुळ इतका झाला की त्याला खोटं बोलायची आज वेळ यावी. म्हणून तो काही बोलत नाही पहिल्यांदा. त्या बायकाही काही बोलत नाही. त्या म्हणतात की ठीक आहे, यांना जर अशी यांची अडचण असेल तर पटकन एक घडा भरून घेऊ देत. म्हणून ते घडा तो विहिरीवरनं भरून घेतात. आणि आल्यानंतर अन्न शिजवलं जातं आणि जो भाऊ स्वयंपाक करत असतो तो म्हणतो की फारच अस्वस्थ दिसतोय. कारण भिक्षा मागून आलेला भाऊ त्या भावाला म्हणतो की तुला कळत नाही का रे, तू एवढं थोडं तरी असं मला यायला उशीर होतोय तर तू पाणी अगोदर आणून ठेवायचंस ना, म्हणजे आत्ताचा वेळ गेला नसता. आणि भावाच्या असं लक्षात येतं की रोज नीट वागणारा भाऊ आज व्यवस्थित वागत नाही आहे, काहीतरी चुकतंय. म्हणून तो त्याला म्हणतो की कदाचित याला अति भूक लागल्यामुळे याची ही अवस्था झाली असेल. आणि मग अन्न शिजवलं जातं आणि अन्न शिजवल्यानंतर जो भाऊ भिक्षेकरी असतो त्याला तो ताट पुढं करतो आणि तो पटकन खायला सुरुवात करतो.
आणि ज्यांनी अन्न बनवलेलं असतं तो बघतो की आज भाऊ वेगळ्या तऱ्हेने खातोय, आज त्याचं नेहमी खाण्याचं जसं रोजची सवय आहे तर तसं नाही दिसत, असं पटापट पटापट मोठे घास घेऊन खायचा प्रयत्न करतोय, तसं खातोय. आणि मग तो त्याला विचारतो की तू भिक्षा कुठनं आणलीस, तू तिथं चल, मला दाखव तू कुठनं भिक्षा आणलीस, आणि अगोदर तू जेवून घे. म्हणून तो भाऊ जेवतो आणि जो ज्याने स्वयंपाक तयार केलेला असतो तो काही जेवत नाही. आणि दोघंही भाऊ येतात आणि 2 घरातनं भिक्षा त्यांनी घेतलेली असते, जिथनं तांदूळ घेतलेले असतात त्या घरासमोर तो थांबतो. आणि घरासमोर थांबल्यानंतर गावामध्ये तिथनं एक वावरणारा माणूस असतो, तो बघतो की सकाळी ह्यांनी इथनंच भिक्षा नेलेली आहे, आता हे 2 जण, सकाळी 1 जण होता आता 2 जण आहेत. आणि तो माणूस थांबतो आणि त्या 2 भावांना म्हणतो, अहो तुम्ही ह्या घरातनं भिक्षा घेणार आहात? तर तो म्हणतो, हो सकाळी मी ह्या घरातनंच भिक्षा घेतली. आणि तो गावातला माणूस सांगतो की अख्ख्या गावातनं लोक भिक्षेकरू भिक्षा घेतात, पण ह्या घरातनं घेत नाहीत, कारण ह्या घरामध्ये सर्व माणसं अतृप्त आहेत, अस्वस्थतेचं प्रतीक आहेत. गर्भश्रीमंत असणारी व्यक्ती आज भिकेला लागायच्या अवस्थेत आहे, घरामध्ये एकही स्त्री सुखी नाही, घरामध्ये एकही पुरुष कार्यक्षम नाही. त्यामुळे ह्या घरामधली भिक्षा कोणीही घेत नाही. जो माणूस सांगत असतो तो सांगून एवढं निघून जातो आणि स्वयंपाक करणाऱ्या भावाच्या गोष्ट लक्षात येते की आपला भाऊ जे वागतोय त्याला कारण काय आहे. कारण ज्या कण्या त्यांनी येताना वाटेमध्ये भूक लागली म्हणून तोंडात टाकलेल्या असतात, त्या अन्नाचा तो गुण असतो आणि तो गुण त्या व्यक्तीच्या शरीरातल्या नाभी चक्रातल्या ध या बीजावरती अंमल करतो आणि त्याची दुसरी पायरी उद्ध्वस्त करतो. आणि त्याच्यामुळे त्याची वैचारिकता बिघडते, अचेतन अवस्था बिघडते. आणि अचेतन अवस्था बिघडल्यामुळे त्याची मूलाधार चक्रापासनं येणारी सर्व कंपनं बिघडायला सुरुवात होते आणि म्हणून त्याच्या वृत्तीत हा फरक पडत असतो. ही गोष्ट एकतर साधी वाटेल किंवा साधी दिसेल, पण शक्यतो आपण जेव्हा एखाद्याकडं जातो किंवा एखाद्यांकडं काहीतरी गोष्टी आपण सहजासहजी खातो, सांगणं चुकीचं ठरेल कदाचित, त्याच्यातनं विपर्यास होऊ शकतो, पण तुम्ही जुने साधू संत यांचे उदाहरण डोळ्यासमोर आणा, त्यांचं चरित्र वाचा, नाथांचं चरित्र वाचा, या सगळ्यांमध्ये हे उल्लेख दिलेले आहे. तुकाराम महाराजांचा तर अभंग आहे की परान्न हे विषा समान आहे, ते खाऊ नये. आणि हे कायम लक्षात ठेवलं पाहिजे आपण. ज्यावेळी घरामध्ये हा एक विधी आहे, तो आत्ता हा विषय निघाला दहचा पाकडीचा म्हणून सांगून ठेवतो. एखाद्या घरामध्ये काही माणसं कायम आजारी असतात, घराचा उत्कर्ष होत नाही, आणि हा उत्कर्ष होत नाही म्हणून एखाद्या ज्योतिषाकडे तो सांगतो तुम्ही असं करा, अमुक अमुक करा आणि एक ब्राह्मण जेवायला घाला. आणि तो ब्राह्मण जेवायला घातला की तुमच्या घरामध्ये तुमच्या मनामध्ये असलेले सगळे विचार, सगळ्या वाईट गोष्टी त्या ब्राह्मणाच्या शरीरामध्ये प्रवेश करतात. आपण प्रत्येकाकडे बघितलं असेल की घरामध्ये कोण ना कोणतरी गेलेलं असताना काही ठराविक दिवस करतात, त्याच्यामध्ये शक्यतो ब्राह्मण याचे नको म्हणतात. त्याचं कारण हे आहे, कारण त्या अन्नाचा गुण हा मनुष्याच्या नाभी चक्रामधल्या ध या बीजाला उद्ध्वस्त करतो. आणि हे उद्ध्वस्त झालेली गोष्ट शरीरामधनं परत प्राप्त करणं हे खूप अवघड काम आहे.
ध बीजाला महत्त्व का दिलं आहे तर त्याच्यामुळं महत्त्व दिलेलं आहे. आणि तिसरी पायरी, पहिली पायरी झाली समोर आहे तृप्तता नाही, दुसरी झाली प्राप्त आहे पण तृप्तता नाही, आणि तिसरी पायरी म्हणजे गर्भ अवस्थेत असलेली त्या जीवाची अवस्था. ज्या ज्याप्रमाणे ज्या ज्या स्थितीत त्या स्त्री मातेच्या उदरी तो गर्भ वाढत असतो तेव्हाच तो त्याचं प्रारब्ध बरोबर घेऊन आलेला असतो आणि तो ते भोगत असतो. त्या ध बीजातली ही तिसरी अवस्था खूप महत्त्वाची आहे की ज्याला हल्ली आपण गर्भसंस्कार म्हणतो. काही ठिकाणी गर्भसंस्कार करतात, अमुक अमुक तुम्ही वाचा किंवा अमुक अमुक गोष्टी त्याच्यामध्ये म्हणा, म्हणजे त्या गर्भावरती उत्तम परिणाम होतील आणि बाळ चांगलं जन्माला येईल. किंवा अर्जुनाच्या पत्नीने सुद्धा जे अर्धवट ऐकलं आणि अभिमन्यू चक्रव्यूहात गेला पण बाहेर कसं फोडायचं तेव्हा ती बरोबर उठून गेली होती. म्हणजे ची तिसरी पायरी गर्भा अवस्थेमध्ये सुरू होते. ज्ञानाची अवस्था ही, हे तिन्ही ज्ञानाचे प्रकार आहेत. माऊलींनी ज्ञानेश्वरीमध्ये हे ज्ञानाचे प्रकार म्हणून संन्यास योगामध्ये सांगितलेले आहेत की तिसरी अवस्था जेव्हा मनुष्याची चालू होते तेव्हा बीजावरती संस्कार होणं आपोआप सुरुवात होते. आई जसा विचार करते तसे विचार त्या गर्भावरती व्हायला सुरुवात होते. आई जसं खाते तीच सवय नंतर त्या बाळाला लागते. आपण नंतर म्हणतो आई वडिलांना आवडतं म्हणून तसंच मुलाला पण आवडतं. पण का आवडतं? ध बीज. हे तिन्ही बीज, तिन्ही अवस्था या ध बीजाशी लागू नये. ध्यानयोग हा या ध बीजाच्या अंमलाखाली येतो. काय घ्यायचं आहे? ध्यान म्हणजे शब्दाचा अर्थ घ्या, मनुष्यांनी ध्यानस्थ असावं. म्हणजे ध्यानाचा अस्त जिथं होतो त्याला ध्यानस्थ म्हणतात. मग ध्यान कशाचं असावं तर लक्ष असलं पाहिजे. लक्ष जर असेल तर तिथं अस्त होतो त्याला ध्यान म्हणतात. म्हणजे जी अवस्था लक्षहीन आहे त्याला ध्यान योग म्हणतात. कारण जिथं योग आहे, जिथं योगी आहे तिथं संन्यासी असतो. म्हणून ध्यान अवस्था काय जी आहे, ध्यानाची अवस्था काय? निर्विचार अवस्था ही ध्यानाची अवस्था नाही. विचार असल्याशिवाय तुम्ही मनुष्य ध्यानस्थ होऊच शकत नाही. पण कुठल्या बीजावरती कुठलं नियंत्रण आहे ही अवस्था मनुष्याला जेव्हा प्राप्त होते तेव्हा ते बीज सक्रिय होतं. मग द बीजातनं बाहेर पडलेली ऊर्जा ही जेव्हा ध बीजामध्ये प्रवेश करते, ध बीज हे शरीरामध्ये ज्ञानाच्या स्थितीच्या तिन्ही अवस्था सांभाळणारं बीज आहे. या तिन्ही अवस्था हे बीज सांभाळतं आणि हे बीज सांभाळल्यानंतर ह्याच्यामधनं उत्पन्न होतो तो न बीज. आपण म्हणतो जेवण झालं का? हो झालं की. टी व्ही बघितला का? बघितला. सिनेमा बघितला का? बघितला. कोणाला फोन करून सांगत नाही आपण की मी टी व्ही नाही बघितला बरं का, मी पोहे खाल्ले नाही बरं का. स्थिती नीट लक्षात घ्या. न बीज म्हणजे काय आहे? आहे पण नाही आहे. न बीज आहे पण नाही आहे. स्थिती आहे पण अवस्था नाही आहे. निर्गुण निराकार न पासनं तयार झालेले शब्द आहेत. निर्गुण आहे, गुणरहित आहे, किंवा असलेला गुण कसा आहे? सात्विक आहे का? आणि निराकार आहे, आकार आहे, नीर आकार, स्वच्छ आकार आहे. मग आकार कसा? फक्त पृथ्वी एवढाच आकार आहे? आपल्या पाची तत्व आपण जसं म्हणतो तेव्हा जसं आपण
आपल्या आकाश तत्वाच्या बाहेर कुठलं तत्व नाही आहे, तर अवकाश तत्व आहे. आणि अवकाश आपण इंग्लिशमधनं त्याचा उच्चार करतो, त्याच्यामध्ये स्पेस म्हणजे अवकाश. आकाशाला स्पेस म्हणत नाही, आकाशाला आपण स्काय म्हणतो. स्काय इज द लिमिट असा उच्चार केला जातो. पण स्पेस, आकाशाच्या बाह्य भागात असलेलं आवरण म्हणजे अवकाश. नक्षत्र, तारे, ग्रह जिथं स्थित असतात ती गोष्ट म्हणजे अवकाश. शब्द सावकाश उच्चारतोय, अवकाश. मनुष्याचा देह हा आकाश तत्वाच्या पंचतत्वाच्या आत येतो आणि ह्या देहाला उभारी देणारा आपल्या बाजूला उभा असतो, त्याला अवकाश म्हणतात. कारण परमात्मा, परमेश्वर, ईश्वरीय शक्ती ही आपल्या बाजूनी व्यापलेली आहे, तेव्हा हा देह उभारतो. ज्याला हल्ली ध्यान क्रिया कुंडलिनी शिकवतात त्याला म्हणतात आपण यांचा ऑरा बघू. म्हणजे काय बघू? ऑरा बघू म्हणजे काय बघू? आतलं बघायचं का आतनं बाहेर पडणारा प्रकाश बघायचा आहे? शरीराच्या भोवती जमा झालेली ऊर्जा, अवकाश. आणि ह्या शब्दामध्ये आकाश कुठे आहे? अ आहे बीज, व बीज आहे, क बीज आहे, आ बीज आहे आणि श बीज आहे. आणि ही तत्व तुम्ही एकत्र केली तर ही पंचतत्व होतात. आणि शब्द जेव्हा एकत्र होतो तेव्हा ते परमात्म स्वरूप होतं. मग न ही पाकळी काय करते? तर ध बीज, द बीज, त बीज, थ बीज यांचं बाह्य आवरण असणारं काम करते. दिसतंय का रे? याच्या भोवती काय? आपण एखादं चित्र बघतो, महाराजांचं, स्वामींचं चित्र बघतो, पाठीमागं असं प्रकाशमय गोल काढलेला असतो किंवा सूर्यप्रकाश पिवळसर रंगाचा असतो. वास्तविक दिसतो का? नाही दिसत. मग दिसत का नाही? तर न बीजामुळे दिसत नाही. कारण आहे, मनामध्ये आहे, चित्तामध्ये उत्पन्न आहे, पण जे मी सांगू शकत नाही, बोलू शकत नाही. अवस्था आहे पण ती प्रगट होऊ शकत नाही. हे काम न बीज करतं. मनुष्याला प्रत्येक गोष्ट, प्रत्येक सूक्ष्मातली सूक्ष्म गोष्ट स्वीकाराची ताकद आणि क्रिया ही अचेतन अवस्था करत असते. सूक्ष्मातली सूक्ष्म गोष्ट. म्हणून हे सगळं, या सगळी बीजं काय आहेत तर त्याचं कारण काय आहेत? ह्या पाकळ्या प्रत्येकाला काम दिलेलं आहे. म्हणून ते कधी उच्चारलं जात नाही. आपण म्हणतो ना, नकार घंटा लावू नको. न का? न कार, ज्याला आकारच नाही आहे. आणि ती कसं त्याला नकार? नकार शब्दाचा अर्थ काय? न आकार. आकारच नाही आहे, नाहीच आहे, पण आहे. नाही आहे पण आहे. आपण इथं अजून एक ह्याच्यामध्ये या 10 पाकळ्यांचा अभ्यास करताना न बीजावरनं ध आणि न ह्या बीजांचा जेव्हा रावणाच्या बाबतीत जेव्हा ऱ्हास झाला ना, तेव्हा त्याचा नाश झाला. हे ध बीज त्याचं छेदलं गेलं आणि न बीजही छेदलं गेलं रावणाचं. रामाने जो बाण मारला, विभीषणाने सांगितलं की रावणाच्या नाभीमध्ये बाण मार. आणि नाभीमध्ये बाण मारल्या रावण मेला. आपण फक्त ते ऐकताना म्हणतो की ह्याचा जीव कुठं? इथं. ह्याचा कुठं? गळ्यात. ह्याचा कुठं? कानात, डोळ्यात, जिथं असेल तिथं. तसं रावणाचा कुठं? तर नाभीत. पण कधी विचार केलाय का की नाभीत का? नुसतं रामाने तिथं राम बीज, अग्नितत्वाचं बीज आहे. रामाने रावणाला मारलेलं नाहीये. राम म्हणजे अग्नितत्वाचं असलेलं बीज. आणि राम सोडून द्या, व्यक्तिगत बाह्य स्थितीत सोडून द्या.
आता या बाह्यस्थितीवरनं सुद्धा समजावं म्हणून एक उदाहरण सांगतो. एकदा गंमत अशी झाली की सगळं युद्ध वगैरे झालं आणि प्रभू रामचंद्रांचा जेव्हा राज्याभिषेक झाला तेव्हा एक एक राजे प्रभू रामचंद्रांना नमस्कार करायला आले. आणि त्यातला एक राजा आला. प्रभू रामचंद्र बसलेले होते, विश्वामित्र बाजूला उभे होते, विश्वामित्र बाजूला होते, हनुमान बाजूला होता. आणि राजा आला आणि रामाच्या पाया पडला. राजा आहे राम शेवटी, त्याचा पाया पडला तो. आणि ते पाया पडल्या पडल्या विश्वामित्र रामाला म्हणले, गुरुचा अपमान केलास. गुरु उपस्थित असताना शिष्याने पाया पडून घेणं योग्य नाही, हे तुला साधं माहीत नाही का रामा. प्रभू रामचंद्र म्हणले, चूक झाली. ताबडतोब याला शासन करतो आणि 3 बाणामध्ये ह्याला मी मारतो. बघा, एक बाणमध्ये अख्खं त्रिलोक हलवणारा राम, त्याला सांगतो की 3 बाणामध्ये ह्याचा वध करतो. गुरुची अवज्ञा यांनी केली. गुरुच्या पाया, विश्वामित्रांच्या पाया अगोदर पडायला पाहिजे होत्या आणि ही गोष्ट रामाच्याही लक्षात आली नाही. त्यांनी पाया पडून घेतल्या शिष्यानी. हे खूप महत्त्वाचं आहे. शिष्यानी कधीही आपला गुरु असताना पाया पडून घेऊ नये. रामाच्या बाबतीत झालेली गोष्ट ही. आणि झालं, हा आपला घाबरतो आणि म्हणतो आता करू काय, आता काहीतरी कारण तर पाहिजे, म्हणून तो हनुमानकडे बघतो. हनुमान म्हणतो, तू एक काम कर, तू शरयू नदीत जाऊन लप आणि मग बघ, कदाचित वाचशील. कारण रामाने सोडलेला बाण सहजासहजी परत जात नाही. पण शरयूत जर तू जाऊन लपला असतं कदाचित तू वाचशील. आणि हा राजा त्या शरयू नदीमध्ये जाऊन लपतो. आणि त्याला हनुमान सांगतो, फक्त लक्षात घे, राम 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 एवढं फक्त जप चालू ठेव. ज्याचा तू गुन्हेगार आहेस त्याचं नाम तू घे, असं मारुती त्या माणसाला सांगतो. आपण एखाद्याची जर क्षमा मागायची असेल तर ज्या व्यक्तीची क्षमा मागायची आहे त्याचंच नाव घेऊन क्षमा मागतो. तसा तो राजा म्हणतो, ठीक आहे, मारुती सांगतोय बरोबर होता रामाच्या, म्हणजे कदाचित काहीतरी माझा जीव वाचू शकेल. आणि शरयूमध्ये जाऊन लपतो. राम पहिला बाण सोडतात. हा राम 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 म्हणत असतो. पहिला बाण जातो, परत येतो. रामाला कळतच नाही की मी सोडलेला बाण साध्या या माणसाला जाऊन परत कसा आला. ठीक आहे म्हणतो, 3 बाणात मी गुरुजींना सांगितलेलं आहे मारणार. दुसरा बाण सोडतो. हा राजा म्हणतो, सीताराम 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 सीताराम. दुसरा बाण परत येतो. तिसरा बाण काढतो आणि तिसरा बाणही सोडतो. तेव्हा हा राजा जप करत असतो, सीताराम हनुमंताय सीताराम हनुमंताय. आणि तिसराही बाण परत येतो. आणि विश्वामित्र म्हणतात की रामा, पाहिलंस, तुझ्या बाह्य स्थितीला आता मूल्य राहिलं नाही. नीट लक्षात घ्या. विश्वामित्र प्रभू रामचंद्रानं म्हणतात, रामा, तुझ्या बाह्य स्थितीला, तुझ्या देहाला आता महत्त्व राहिलं नाही. तू जी कृती करतोयस त्याची किंमतच आता राहिलेली नाही आहे. कारण तू स्वतःच्या अंतर्मनाने त्यांनी जे नाम घेतलं त्या नामाने तुझे स्वतःचे बाण निष्प्रभ झाले. म्हणजे याचा अर्थ लक्षात घ्या. जो व्यक्ती फक्त राम हा शब्द उच्चारतो त्याची जीवनातली सगळी दुःख, सगळ्या अडचणी क्षणामध्ये नाश पावाची ताकद आहे. हे स्वतः रामाचं उदाहरण आहे आणि विश्वामित्रांनी, रामाच्या गुरूंनी त्याला सांगितलेली गोष्ट आहे. मग नंतर कळतं रामानाही की हे सगळे उद्योग मारुतीने केले. कारण जो शिष्य गुरुशी एकरूप एवढा झालेला असतो त्याला आपण तो त्या गुरुला ओळखत असतो काय आणि कसं आहे ते.
नामस्मरण गोंदवलेकर महाराजांनी सांगितलं, रामाचं का घ्या, राम नाम जपा कंठी पाप जाई उठा तेही स्वरूपानंदांनी त्यांच्या संजीवनी गाथेत सांगितलं. का सांगितलं? की राम या शब्दात ताकद तेवढी आहे. आणि हीच ताकद जेव्हा रावणाला, हा राम नावाचं जो नाम होतं, त्या रावणाला दशानन, शब्दाची फोड करा, दशानन म्हणजे 10 गोष्टींचं, 10 ज्ञान इंद्रिय, 10 कर्म इंद्रियांवरती जसं ताबा होता, ते त्याचं नष्ट करणं. दशानन म्हणजे काय? या 10 गोष्टींवर ज्याची सत्ता होती, ज्याची कमांड होती, या 10 गोष्टींना, या 10 नाम, या कर्म इंद्रियावर आणि त्या ज्ञान इंद्रियावरती ज्यांनी विजय प्राप्त केला, ते नाम म्हणजे राम. आणि तो बाण त्यांनी नाभीचक्रात मारला. त्याचं कारण असं, ही सर्व 10च्या 10 बीज ज्ञान इंद्रिय आणि कर्म इंद्रियांशी निगडीत आहेत. त्याचा नाश रामाने केला आणि तो पटला. आता इथं एवढं थांबलं का? त्याच्यामध्ये ध बीज आपण पाहतोय, न महत्व काय आहे पाहतोय, कुठपासनं कुठं जोडलेलं आहे आपल्याला. आपण मालिकेमध्ये, चित्रपटात राम आणि रावण फक्त युद्ध बघतो, पण रावण म्हणजे तुमच्या शरीरातली असं 10 इंद्रिय आहेत. आणि राम म्हणजे तो तेजस्वी, ते तेजाचा, तो अग्नीचा बाण आहे की या इंद्रियांच्या वायफळ गोष्टीनं त्याच्यावर अनियंत्रितपणा असतो, त्याला नष्ट करण्याची ताकद या राम शब्दामध्ये आहे. म्हणून कायम रामचं जपनाम कायम मुखामध्ये पाहिजे. एकमेव नाम आहे, सिद्ध आहे, शास्त्रात दिलेलं आहे. भगवंतानी स्वतः, शिवानी स्वतः त्याची दाखले दिलेले आहेत. समुद्र मंथनाच्या वेळी उरलेले 2 शब्द नंतर जेव्हा वाटले गेले ग्रंथात मधनं, तेव्हा उरलेली 2 अक्षर ही होती, ते शिवाने घेतलेली आहेत. इतकी ताकद. रा आणि म. जलतत्व, म आणि अग्नितत्व. म्हणून कायम राम नाम मुखामध्ये पाहिजे. आणि जेव्हा रामाने रावणाला बाण मारला, त्याला कळलं, बिभीषणाने सांगितलं की तू याच्या नाभीत बाण मार, त्याच्याशिवाय याचा धचा काय नाश व्हायचा नाही. या 3 अवस्था काय हा माणूस सोडणार नाही. आणि जेव्हा तो बाण लागला आणि जेव्हा रावण पडला, बघा बरं का, वाईट गोष्टीतनं चांगल्या गोष्टी कशा असतात. मनुष्याला 10 इंद्रियांचा त्यांनी पूर्ण जेव्हा खात्मा केला, खात्मा शब्द एवढ्यासाठी वापरला, हिंदी शब्द आहे, संपवली 10च्या 10 इंद्रिय. कारण ख, त आणि म आणि आ ही 4 बीजं त्याच्यामध्ये येतात खात्मामध्ये. जसे पुढं अनाहत चक्रामध्ये येतील तेव्हा ही बीजं येतील आपल्याला, तेव्हा या शब्दाचा अर्थ तेव्हा सांगेन. खात्मा, एखाद्या गोष्टीचा खात्मा, शत्रूचा खात्मा करायचा आहे. शत्रूला मारून यायचं नाही आहे, शत्रूचा खात्मा करायचा आहे. तसं रावणाचा जेव्हा केला तेव्हा रामाच्या लक्षात आलं की मी ह्याचा नाश केलेला आहे, पण ह्याच्याकडे जे ज्ञान आहे ते पटकन आपल्याला कळलं पाहिजे. ते जर कळलं नाही तर समाजाच्या दृष्टीने हे कदाचित दुर्दैव ठरेल. आणि लगेच तो लक्ष्मणाला सांगतो, जा त्याकडनं ज्ञान घे. राम जात नाही, रामाला ज्ञान होतं. लक्ष्मणाने त्याच्यामध्ये, लक्ष्मण भावाची भूमिका होती, ल ख न. आणि मग तो रावणापाशी येतो आणि रावणाला सांगतो, मला तुला काही प्रश्न विचारायचा आहे, मला ज्ञान दे, माझ्या भावाची आज्ञा आहे, माझ्या भावाने सांगितले तुझ्याकडनं ज्ञान घे. जन्मभर त्याच्याशी वैर पत्करलं, त्याच्याकडंच ज्ञान घेण्यासाठी रामाने लक्ष्मणाला रावणाकडे पाठवलं. बीज आहेत बरं का, आपण बीजांचा अभ्यास करतोय आणि ह्या भोवती, ह्या प्रसंगाभोवती ही बीज फिरत आहेत. द ध न प. आणि मग जेव्हा रावण म्हणला की मी तुला काय ज्ञान देणार, मला एवढंच माहिती आहे, तू माझ्या प्रश्नाचं उत्तर दे, असं रावण
लक्ष्मणाला उलटं म्हणतो. लक्ष्मण म्हणतो, हो विचारा. धारातीर्थ पडलेला रावण काही करू शकणार नाही हे लक्ष्मणाला माहिती होतं. कारण त्याचा जिथं इंद्रियांचा ऱ्हास होतो तिथं मनुष्य फक्त भौतिक देहात जिवंत असतो. आणि दुसरी गोष्ट, आत्मकेंद्र आत्मिक ते अवस्थेमध्ये सर्वोच्च स्थानावर असतो. आणि तो म्हणतो की मला श्रीरामांच्या हातनं मरण येणार ह्याचं वाईट वाटत नाही आहे. तुम्ही क्षत्रिय आहात, मी ब्राह्मण आहे, असं तो लक्ष्मणाला पहिल्यांदा सांगतो. माझ्यासाठी तुम्हाला वणवण फिरायला लागलं हे माझं श्रेष्ठत्व आहे. हजारो सैनिक माझ्याकडे आहेत, सोन्याच्या घरामध्ये मी राहतो. तुमच्याकडे काय आहे? काही नाही. तुमच्याकडे सैन्यही नाही, तुम्हाला जमवाजमव करायला लागली. सर्व बाबतीत मी शक्तिशाली आहे. फक्त एकच गोष्ट, तुझ्या लक्षात आलं का, तुमची आणि माझी बरोबरी होऊच शकत नाही. स्वतः नारायणाला मला मारण्यासाठी पृथ्वीवरती यायला लागलं. आणि लक्ष्मणाला कळत नाही हा ज्ञान देतोय का काय देतोय. आणि रावण लक्ष्मणाला विचारतो, सांग ना, याचं उत्तर दे. श्रेष्ठ कोण, तू का मी? लक्ष्मण म्हणतो, मला याचं उत्तरच माहीत नाही. काय उत्तर द्यावं, इतका तो महाज्ञानी होता. रावण म्हणतो, उत्तर तुला माहीत नाही, याचं उत्तर मीच देतो. एकच ठिकाणी चूक झाली. तू चारित्र्यवान आणि मी चारित्र्यहीन. तुम्ही दोघंही बंधू चारित्र्यवान आहात आणि माझ्याकडे सर्व प्राप्त असून मी चारित्र्यहीन आहे. म्हणून माझ्या बाबतीत झालेली ही अवस्था आहे. आणि हे चारित्र्यहीन होणं म्हणजेच मनुष्याच्या शरीरामधल्या असलेल्या बीजाचा ऱ्हास होणं आहे. म्हणून बीज खूप महत्त्वाचं आहे. आणि हेच बीज रावणाचं छेदलं गेलं आणि रावण मृत्युमुखी पडला. म्हणून फक्त प्रसंग म्हणून त्याच्यामध्ये आपण त्याचा अभ्यास करायचा नाही आहे. तर बीजांमध्ये आपल्याला रावण म्हणजे काय आहे हा तुम्ही कायम डोक्यामध्ये विचार ठेवायला पाहिजे की आपले विकार, आपल्या मनामध्ये मद, मोह, मत्सर, माया, अहंकार याची बीजं आपल्या शरीरामध्ये, आपल्या ज्ञान इंद्रियामध्ये कुठं रोवली गेलेली आहेत. त्यांना जर वेळेत जर उखडून टाकलं नाही तर चारित्र्यहीन होण्यासाठी वेळ लागणार नाही आहे. म्हणून बीज हे मनुष्याच्या नाभीचक्रात असलेलं एक महत्त्वाचं बीज आहे. बीज अप्रत्यक्ष अवस्थेत प्रत्यक्ष असलेलं बीज आहे. झालं, झालं, न झालं. आणि चौथं आहे प बीज काय आहे हे आपण पुढील भागात पाहू. श्रीराम.